नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता बनत आहे. 17, 18, 19 जुलै रोजी महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यांमध्ये हलक्या मध्यम तर ढगाळ वादळांसह पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर आपण सक्रिय प्रणाली पाहिली तर आपल्याला बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी एक कमी दाब क्षेत्र विकसित झालेलं आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता याच्या अवतीभोवती ढगांची दाटी सुद्धा वाढत आहे आणि आपल्या विदर्भ साईडला सुद्धा ढगाळ वातावरण झालेलं आहे मित्रांनो. चला मित्रांनो बघूया. तर साधारणपणे हे कमी दाब क्षेत्र आहे मित्रांनो. याचा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा राज्याकडे जाण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमीच असणार मित्रांनो, तरी पण पाऊस पडणार. चला बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला अधिक पाहायला मिळू शकतो. बघूया आपण नकाशाप्रमाणे. तर बघू शकतात आपण. तर येत्या काळामध्ये ना आपल्याला कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर आपल्याला पाऊस शक्यता वाढणार मित्रांनो. हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता असणार. तर याच काळामध्ये आपल्याला गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर इतक्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता अधिक असणार मित्रांनो. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो. एकंदरीत महाराष्ट्राच्या जे सध्याला कोल्ड असं वातावरण झालेलं आहे त्याच्यामध्ये आता ढगाळ वातावरण होणार आणि ढगाळ वातावरणामधून काहीशा हलक्या मध्यम पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बहुतांश पट्ट्यामध्ये पाहायला मिळणार. तर सध्या करता इतकंच. रोजची अपडेट बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून सोबत ही बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.